मराठ्यांची धारातीर्थे भाग 15। सिंहगड सर्वप्रथम भेद करून स्वराज्यात आणणारे बापूजी मुदगल देशपांडे, शाहिस्तेखान्यावरील छाप्यात मोर्चा सांभाळणारे बापूजींचे पुत्र चिमणाजी बापूजी देशपांडे, वडगाव लढाईत स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेले बापूजींचे दुसरे पुत्र नारो बापूजी देशपांडे यांची समाधीस्थळे व चरित्रे। मराठ्यांची धारातीर्थे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या मराठ्यांच्या स्वराज्याची स्थापना, संरक्षण, विस्तार व संवर्धन या अद्वितीय कार्यात ज्या मराठी वीरांनी मुत्सद्यांनी प्राणांचीही पर्वा न करता आपले आयुष्य वाहिले, रणांगणात धारातीर्थी प्राणार्पण करून मराठ्यांच्या इतिहासात जे अजरामर झाले, अशा नररत्नांच्या समाधीस्थळांची छायाचित्रांसह व त्यांच्या चरित्र कार्यासह माहिती देणाऱ्या मराठ्यांची धारातीर्थे या मालिकेत आपले स्वागत आहे। ह्या आपल्या पराक्रमी पूर्वजांचे प्रत्यक्ष अस्थिकलश आत असलेली त्यांची समाधीस्थाने आपल्यासाठी अत्यंत पवित्र, मौल्यवान व महत्त्वाचे आहेत। आपण मराठी लोक कोणत्या ज्वलंत इतिहासाचे वारसदार आहोत याची जाणीव करून देणारी ही समाधीस्थाने आपल्या महाराष्ट्राची खरी शक्तिपीठे व प्रेरणास्थाने आहेत। आपल्या इतिहासाचा हा वारसा पुढील पिढीकडे नीट अवस्थेत माहितीसह सुपूर्द करण्यासाठी ह्या समाधीस्थळांचे जतन, जीर्णोद्धार, संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। ह्याच उद्देशाने या मालिकेची व मराठ्यांची धारातीर्थे या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे। आपल्या स्वराज्याच्या सर्व छत्रपतींसह सेनापती, मुत्सद्दी व ज्ञात अज्ञात सुमारे 300 मराठी वीरांची माहिती देणाऱ्या या मालिकेत अगदी सामान्य शेतकरी, कष्टकरी मावळ्यांसह 18 पगड जातीतील स्वराज्यवीरांचा समावेश आहे। या वीरांची समाधीस्थाने कुठे आहेत, कशा अवस्थेत आहेत याची माहिती देणारी ही छायाचित्रमय मालिका तुम्हा सर्व शिवभक्तांना आणि महाराष्ट्राभिमानी जनांना आवडेल अशी मला खात्री आहे। चला तर मग सुरू करूया मराठ्यांच्या धारातीर्थांची ही दर्शन यात्रा। नमस्कार, मी प्रवीण भोसले। मराठ्यांची धारातीर्थे भाग 15 यामध्ये आपणा सर्व दर्शकांचं स्वागत आहे। आपल्या ह्या सेशनच्या माहितीची आणि छायाचित्रांची सुरुवात करण्या अगोदर मी आपणाला एक 2-3 सूचना ज्या नेहमी देतो त्याच देऊ इच्छितो। सर्वात प्रथम की आता मी कॉमेंट्स ऑफ ठेवत असतो, त्यामुळे तुम्ही ज्या काही कॉमेंट करता त्या मला दिसत नाहीत, कारण मला फोटो दाखवायचे असतात। त्याचबरोबर हे सेशन चालू झाल्याबरोबर आपण सर्वांनी शेअर करावं, त्यामुळे इतरांनाही लाईव्ह पाहता येईल। आणि त्याचबरोबर इंटरनेटची काही अडचण आली, समजा काही खंडित झालं जे काही नेटवर्क आहे ते, तर एक मला 5 मिनिटाचा वेळ द्यावा। 5च मिनिटात मी दुसऱ्या नेटवर्कवरून आपल्यासमोर लगेचच हजर होत आहे। गेल्या सेशनची एक दुरुस्ती आत्ता सांगून टाकतो। गेल्या सेशनमध्ये फिरंगोजी नरसाळे यांच्याबद्दल अधिक काही माहिती नसल्याचं मी सांगितलं होतं, पण ह्या सेशन नंतर काही नरसाळे घराण्यातील व्यक्तींशी माझा संपर्क झाला आणि त्यांच्याकडून मिळणारी माहिती अशी की नरसाळे हे मराठाच आहेत, त्यांची जात मराठाच आहेत, त्यांचे सोयरे संबंध मराठ्यांशी आहेत। आणि त्याचबरोबर मुख्यत्वे नरसाळ्यांची गावं ही पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर अहमदनगर भागामध्ये आहेत। त्याचबरोबर पुनवरे नावाचे एक गाव आहे, हे आहे आपल्या करमाळ्यापासून नगरकडे जाताना करमाळ्यापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे। आणि हे ह्या परिसरातल्या नरसाळ्यांचं मुख्य गाव ह्यापूर्वी हे चाकणहून आल्याची माहिती त्या घराण्यातील व्यक्तींनी मला दिली आहे। त्यात चेतन नरसाळे यांनी ही माहिती पुरवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आणि अशा प्रकारे गेल्या सेशनच्या त्या निमित्तानं ज्या काही आपण सेशन शेअर केले किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचले त्यातून ही माहिती माझ्यापर्यंत आली आणि माझ्याकडून आपल्यापर्यंत ही माहिती येते। तर आता आपल्याला फिरंगोजी नरसाळ्यांच्याबद्दल आणखीन काही माहिती मिळालेली आहे आणि ह्याचं श्रेय हे माझे सेशन शेअर करणाऱ्या तुम्हा सर्वांचंच आहे असं मी निश्चित म्हणू शकतो। तर आजच्या ह्या सेशनचे आपलं जे काही चरित्र कार्य आणि त्यांचं शौर्य, कर्तबगारी वर्णन करायचे ते घराणं म्हणजे खेड शिवापूरचं नरेकर देशपांडे घराणं। आता हे पुणे परगण्याला लागूनच खेडेबारे तरफ येते आणि याच्यामध्ये 42 गावं होती। ह्या 12 मावळाचाच हा एक भाग होता आणि याच्यामध्ये खेड, शिवापूर, कापूरहोळ, नसरापूर, रांजे, ससेवाडी, कोंढणपूर, कल्याण ही सर्व गावं असून याच्यामध्ये स्वराज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठरलेला सिंहगड किल्ला हा या खेडेबारे तर्फेमध्ये येतो। आणि ह्या खेडेबारे तर्फेचं देशकुलकर्णपणाचं वतन नरेकर देशपांडे घराण्याकडे होतं। आणि आता हे नरेगाव आपल्याला माहीतच असेल, आपण ज्यावेळी धायरीवरून किंवा पुण्यातून खडकवासल्याकडून सिंहगडमध्ये जातो त्यावेळी धायरीचे शेजारी हे नरेगाव आहे। हे मूळचे हे नऱ्याचे देशपांडे आणि हे खेडेबाऱ्यामध्ये नंतर खेड शिवापूरला येऊन स्थायिक झालेले आहेत। ह्या साधारण शहाजीराजांचा जी पुण्या आदिलशाहीमधली कारकीर्द सुरू झाली त्याच्या अगोदर आदिलशाहीकडून ह्या भागाचे म्हणजे खेडेबाऱ्याचे आणि पुणे परगण्याचेही आदिलशाही नोकर जे होते ते म्हणजे दादोजी कोंडदेव ह्यांचा उल्लेख सुभेदार नामजाद किल्ले कोंढाणा व पुणे परगणा असा कागदपत्रातून येतो। म्हणजे आदिलशाहीतर्फे
दादोजी कोंडदेव ह्या भागावर नेमलेले एक अधिकारी होते आणि ह्या दादोजी कोंडदेवांच्या हाताखाली बापूजी मुदगल देशपांडे हे कार्य करत होते. हे पण आदिलशाहीच्याच पदरी होते. खेडेबारेतर्फेचा हा जो सगळा कारभार चालला. महत्वाची गोष्ट, खेडेबारेतर्फेचे देशमुख हे कोंडे देशमुख होते. कोंडे घराण्याकडे ह्या खेडेबारेतर्फेची देशमुखी होती. आणि पुढच्या काळामध्ये ज्यावेळी ह्या आदिलशाही, निजामशाही, मोगल यांच्या सत्ता संघर्षात ज्यावेळी 1636ला शहाजीराजांनी अत्यंत प्रयत्न करून सुद्धा निजामशाही मोगलांनी आणि आदिलशाहीने मिळून बुडवली, त्यावेळी शहाजीराजांना आदिलशाहीची चाकरी किंवा त्यांची मनसब पत्करावी लागली. आणि हा जो भाग होता, आता मी जो वर्णन करतो खेडेबाऱ्याचा, ह्या भागामध्ये साधारण 1636च्या शेवटी किंवा 1637च्या सुरुवातीला शहाजीराजांनी जिजाऊंना बाल शिवरायांसह ठेवलं. आता आदिलशाहीची मनसब शहाजीराजांनी पत्करलेली आहे आणि आदिलशहानं त्यांना महाराष्ट्रात न ठेवता ही शहाजहानची अट होती. कर्नाटकामध्ये कामगिरी सोपवल्यामुळं त्या घाई गडबडीमध्ये ज्यावेळी ह्या खेड शिवापूरमध्ये शहाजीराजांनी जिजाऊ आणि बाल शिवरायांना ठेवलं, त्यावेळी इतक्या ह्या धावपळीच्या कालखंडात नवीन वाडा बांधायला वगैरेही वेळ नसल्यामुळं बालशिवरायांना आणि जिजाऊंना बापूजी मुदगल देशपांडे यांच्या वाड्यातच सुरुवातीच्या काळामध्ये बालशिवराय आणि जिजाऊ राहिलेल्या आहेत. म्हणजे बापूजी मुदगल देशपांडेंचा शिवरायांशी आणि जिजाऊ मासाहेबांशी अगदी सुरुवातीलाच ज्या पद्धतीनं त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये संबंध आला तो अशा प्रकारचा आहे. पुढच्या काळामध्ये ह्या खेड गावाच्याच शिवारामध्ये नवीन एक पेट वसुली गेली आणि ही पेट वसुलण्याचं कारण ह्या नरेकर देशपांडेंच्या वाड्याच्या शेजारीच जिजाऊंनी जागा घेऊन तिथं आपला वाडा बांधायला सुरुवात केली आणि त्या वाड्याच्या जागेमध्ये जी वाणी आणि इतर कुळं होती त्यांना पर्यायी जागा पाहिजे म्हणून जी पेट वसवली, त्या पेठेचं नाव शिवापूर ठेवण्यात आलं शिवाजी महाराजांच्या वरून. त्यामुळे आज आपण जे खेड शिवापूर म्हणतो ते हे दोन्ही गावांचे एकत्र म्हणून आपण त्याला खेड शिवापूर म्हणतो. खेड वेगळं, शिवापूर नंतर वसवलेलं. तर आता ह्या दादोजींच्या हाताखाली हे जे बापूजी मुदगल देशपांडे होते हे 1638 ते 1644 हे पुणे परगण्याच्या हवालदार आहेत. जवळपास 8-9 वर्ष. म्हणजे हे फार मोठं पद बापूजी देशपांडेंच्याकडे असलेलं आपल्याला दिसतं. आणि ह्याच्यापूर्वीची घटना सांगायची म्हणजे ज्यावेळी निजामशाहीचा अस्त जवळ आला होता त्यावेळी हा सिंहगड किल्ला हा निजामशाहीचा सरदार असलेल्या सिद्दी अंबर अब्दुल वहाब ह्याच्या ताब्यात होता. तो तिथला किल्लेदार होता. आणि ज्यावेळी ही निजामशाही आणि आदिलशाहीचा झगडा चालू झाला होता त्यावेळी 1634-35च्या दरम्यान आदिलशहानं आक्रमण करून बळाने हा किल्ला काबीज केला आणि त्या सिद्दी अंबरला कैद केलं. आणि ह्या हल्ल्यात बापूजी मुदगल देशपांडे इतरांशासह सहभागी होते. म्हणजे बापूजी मुदगल देशपांडेंचा पहिला संबंध सिंहगडाशी असा सिंहगड सर करण्याच्या निमित्तानं, अर्थात आदिलशाहीसाठी सर करण्याच्या निमित्तानं आलेला आपल्याला कागदपत्रामधून आढळतो. ह्या बापूजींचे पुत्र, यांना 3 पुत्र होते, चिमणाजी, नारायण आणि बाळाजी. ह्यातील बाळाजी यांचं नाव काही ठिकाणी बाबाजी असं येतं आणि नारायण यांचं नाव, प्रचलित नाव हे नारो बापूजी. बापूजी हे वडिलांचं नाव आणि नारायणचा शॉर्ट फॉर्म किंवा संक्षिप्त केलेलं स्वरूप म्हणजे नारो, म्हणजे नारो बापूजी. म्हणजे चिमणाजी बापूजी, नारो बापूजी आणि बाळाजी बापूजी हे बापूजी देशपांडेंचे 3 पुत्र. आता हे बापूजी देशपांडेंच्या वाड्यातच सुरुवातीला शिवराय आणि जिजाऊ राहत होत्या आणि त्याचबरोबर नंतरही शेजारीच वाडा बांधला. त्यामुळं शिवरायांचे बाळपणापासूनचे सवंगडी आणि खेळगडी म्हटलं तर हे चिमणाजी, बाळाजी आणि नारो बापूजी हे काय वेगळं सांगायलाच नको, कारण एकत्रच त्या एक समवयस्क जवळजवळ हे सगळे असल्यामुळं एकमेकांमध्ये त्याच वयामध्ये मैत्रीचं नातं खेळगडी आणि बाळ सवंगडी अशा रूपाने निर्माण झालेलं असणार आहे. 1637 नंतर साधारण एक 2-3 वर्षात शहाजीराजांनी जिजाऊंना आणि शिवरायांना बेंगलोरला बोलवून घेतलं आणि बेंगलोरमध्ये 2 वर्ष शहाजीराजांच्याकडे राहून पुढची सगळी योजना आखून 1642च्या सुमारास जिजाऊ शिवरायांच्या सह परत ह्या पुणे भागामध्ये आल्या. आणि इथं आपल्याला जे काही शिवरायांच्या बरोबर शहाजीराजांनी मंडळी पाठवली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शिवरायांची एखाद्या छोट्या राजाप्रमाणे सगळी व्यवस्था करून दिलेली दिसते. मुजुमदार त्यांच्याबरोबर दिलेले आहेत, सरनोबत दिलेले आहेत, डबीर दिलेले आहेत आणि अशा अनेक अधिकारी हे देऊन शिवरायांना एखाद्या छोट्या राजाप्रमाणे जामानिमा करून देऊन शहाजीराजांनी पाठवलंय. ह्यात शिवरायांच्या पुढच्या कार्याची पहिली चौल आपल्याला लागते. 1645ला शिवरायांनी तोरणा आणि राजगड हा बेवसाव किल्ला होता, हे अगदी कुणालाही काही कळू न देता आपल्या कब्जामध्ये घेतले. आता ह्या गोष्टींची तक्रार आदिलशहाकडे गेलेलीच असणार, पण ह्यावेळी शहाजीराजांनी कर्नाटकामध्ये आदिलशाहीसाठी एवढी मोठी कामगिरी बजावली होती आणि आदिलशहाच्या प्रदेशात आणि खजिन्यात शहाजीराजांनी जी प्रचंड मोठी भर घातली होती त्यामुळं आदिलशहानं या सुरुवातीच्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केलं.
1646चा रांजेच्या बाबाजी गुजरांच्या शिक्षेचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. ह्यावेळी शिवराय प्रत्यक्ष कारभार हातामध्ये घेऊन न्यायनिवड करताना आपल्याला दिसतात. आणि 7 मार्च 1647ला दादोजी कोंडदेव निधन पावले आणि दादोजी कोंडदेवांच्या निधनानंतर शिवरायांनी उघडपणे आणि पूर्ण जोमानं आपलं स्वराज्य कार्य चालू केलं आपल्याला दिसतं. अर्थात दादोजी असेपर्यंत हे का केलं नाही कारण असं असू शकतं की दादोजी हे आदिलशाहीचे अधिकारी होते, आदिलशाहीचे चाकर होते आणि त्याचबरोबर शहाजीराजांच्या ह्या खेडेबारे ही जी छोटासा भाग होता शहाजीराजांच्या मोठ्या जागिरीचा, अगदी छोटा भाग, ह्याच्या कारभारासाठी शहाजीराजांनी दादाजींना आपल्याकडून, दादोजी कोंडदेवांना आपल्याकडून नेमलेलं होतं. ह्या दादाजींच्यावरती काही आदिलशाहीकडून गंडांतर येऊ नये म्हणून कदाचित शिवरायांनी दादोजी कोंडदेव जिवंत असेपर्यंत स्वराज्य कार्याच्या हालचाली करण्यात जरा सबुरी दाखवली आपल्याला आढळते. दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर मात्र शिवरायांनी अत्यंत झपाट्यानं हालचाली चालू केल्या आणि आदिलशाहीतला सगळ्यात पहिल्यांदा मोठा गड उघडपणे घेतला तो म्हणजे सिंहगड घेतला. आता हा अत्यंत बळकट गिरिदुर्ग, अत्यंत महत्वाचा किल्ला, पुण्याचा रक्षक दुर्ग, पुरंदर देखील पुण्याचा रक्षक दुर्गच, पण तो पुण्यापासून फार जास्त अंतरावरती आहे. त्यामुळे सिंहगड हा पुणे आणि ह्या खेडेबारी आणि मावळावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचा गड होता. आणि हा गड घेतला तो बापूजी देशपांडेंनी 1647च्या अखेरीस किंवा 1648च्या सुरुवातीला बापूजींनी ही मोठी कामगिरी करून दाखवली. शिवापूरकर देशपांडे शकावलीमध्ये बापूजी पंतांनी किल्ले सिंहगड घेऊन दिले असा उल्लेख येतो. म्हणजे सिंहगडाचं नाव हे पूर्वीपासून सिंहगड होतं हे आपल्याला ह्या उल्लेखातून कळतं. त्याचबरोबर जेदेकरण्यामध्ये शिवरायांनी बापूजी देशपांडे यांच्या हस्ते राजकारण करून दग्याने किल्ले कोंडाणा घेतला असा उल्लेख येतो. म्हणजे सरळ सरळ बापूजी देशपांडेंनी ही जी कामगिरी पत्करली त्यामध्ये त्यांनी भेद करून दग्यानं छापा घालून तिथल्या आदिलशाही फौजेला हाकलून देऊन हा किल्ला शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आणण्यामध्ये फार मोठी मोलाची कामगिरी बजावली आपल्याला दिसते. आता अर्थात बापूजी हे सुरुवातीला शिवरायांना केवळ सामीलच झाले असे नाही तर स्वतः कामगिरी अंगावर घेऊन शिवरायांच्या नेतृत्वावर आणि स्वराज्याच्या त्यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून पूर्णपणे शिवरायांना सामील होऊन बापूजी देशपांडेंनी ह्यावेळी त्यांनी अर्थात आदिलशाहीचा रोष कोप होणार हे जाणलेलं आहे. हे अनुभवी अधिकारी आहेत, मोठ्या पदावर पूर्वी काम केलेले आहेत आणि आदिलशाहीशी वैर पत्करण्याचं धाडस हे बापूजी देशपांडेंनी दाखवलंय. म्हणजे इथं आपल्याला असं दिसतं की हा मातब्बरगड स्वराज्यात आला त्यामध्ये बापूजी देशपांडेंची कामगिरी खूप मोठी आहे. आणि ह्याच सिंहगड घेण्याच्या प्रसंगामुळं शिवराय आणि आदिलशहाच्यामध्ये उघड संघर्षाची आग पेटली. इथून सुरुवात झाली की सरळ सरळ आम्ही आता आमचं स्वतंत्र राज्य स्थापन करणार आहे आणि त्याचबरोबर उघड शत्रुत्व जाहीर झालं ते सिंहगड घेण्यामुळे. म्हणजे ही जी आग पेटली, ही जी ठिणगी पडली ती बापूजींनी सिंहगड घेतल्यामुळे आपण सहज म्हणू शकतो. बापूजी आणि त्यांचे तिन्ही पुत्र चिमणाजी, बाळाजी आणि नारो बापूजी हे तिघेही शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यात अगदी जोमानं आणि मनापासून सहभागी झाले. अक्षरशः बलाढ्य आदिलशाहीचं वैर आणि त्यांचा रोष होण्याची भीती पत्करून सुद्धा हे म्हणजे हे आपल्या अंगाशी येऊ शकतं हे प्रकरण हे माहिती असून सुद्धा यांनी मात्र अत्यंत धैर्यानं आणि निष्ठेनं शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यात उडी घेतलेली आहे. आता ह्या सगळ्या प्रकारामुळे आदिलशाह अत्यंत खवळला. आता हे सर्व प्रकरण हाताबाहेर जाईल हे त्यानं ओळखलं की सिंहगड सारखा मजबूत किल्ला सरळ सरळ दग्यानं भेद करून ताब्यात घेतात म्हणजे काय. त्यानं ताबडतोब जुलै 1648 मध्ये शहाजीराजांना जिंजी येथे कैद केलं. अर्थात त्या कैदेमागे इतरही कारणं होती पण मावळातलं किंवा शिवाजी महाराजांच्या अखत्यारीतलं महाराजांची जी काही स्वराज्य कार्य चालू झालं होतं ते आदिलशहाच्या डोळ्यावर आलं होतं हे त्यातलं महत्वाचं कारण ह्या भागातलं आपण म्हणू शकतो. शिवरायांनी मात्र शहाजीराजांना कैद केल्यानंतर सुद्धा आदिलशहाला शरण जायचं नाकारलं. त्याला विरुद्ध उघड संघर्षाचा पवित्रा घेतला आणि पुरंदरच्या लढाईमध्ये ज्या आदिलशहानं सैन्य पाठवलं होतं त्याचा सपाटून पराभव शिवरायांनी आपल्या मावळ्यांच्या सहाय्याने केला. आणि त्याचबरोबर मोगलांशी बोलणी लावून आम्ही तुमच्या पदरी यायला तयार आहे पण आमच्या वडिलांना ते असं आदिलशहानं कैद केलंय असं सांगून मोगलांच्याकडनं दडपण त्याच्यावरती आदिलशहावर आणून शहाजीराजांची सन्मानानं सुटका करायला पण शिवरायांनी भाग पाडलंय. म्हणजे असे निर्णय घ्यायला अत्यंत खंबीर मन लागतं आणि शिवरायांचं वय यावेळी केवळ 18 वर्षाचं आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवढी मोठी राजकारणं आणि केवढी मोठी धाडसं आणि केवढे मोठे दबाव शिवराय सहन करतात. आता ह्या पुरंदरच्या हा जो प्रकार झाला शहाजीराजांना आदिलशहानं सोडण्याचा त्यावेळी आदिलशहानं एक अट मात्र घातली की सोडतोय पण आमचा मान राखण्यासाठी का होईना आम्हाला सिंहगड आमच्या ताब्यात तुम्ही द्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी अर्थातच ही अट कबूल केली आणि कोंढाणा आदिलशहाला सुपूर्द करून टाकला. आता यानंतर शिवरायांचं स्वराज्य कार्य आणखीन आपल्या आपल्या पद्धतीनं मावळात आपला पाया बळकट करून त्यांचं स्वराज्य कार्य चाललेलंच होतं. आणि ह्यावेळी ज्यावेळी जावळीची मोहीम शिवरायांची फत्ते झाली त्यानंतर ऑगस्ट 1657 मध्ये शिवरायांनी सिंहगड परत आदिलशहाकडनं जिंकून स्वराज्यात घेतलाय. अर्थात
हा फार फार मोठा पराक्रम होता शिवरायांचा की परत सिंहगड काबीज करण्याचा। आणि ह्या मोहिमेमध्ये अर्थातच बापूजी देशपांडे आणि त्यांचे तिन्ही पुत्र ह्या मोहिमेमध्ये सहभागी असणारच आहेत, ते तिथले स्थानिक आहेत। त्याचबरोबर बापूजींनी दोनदा सिंहगड घेतलेला आहे, एकदा आदिलशहासाठी आणि एकदा शिवरायांसाठी दग्यानं। त्यामुळे ह्या तिसऱ्या मोहिमेत सुद्धा बापूजी देशपांडे सहभागी असावेत असं म्हणायला काहीही हरकत नाही। आणि ते असणारच आहेत, कारण ते तिथले स्थानिक आहेत आणि सिंहगड पूर्वी जिंकण्यास सिंहगडचा म्हणजे अक्षरशः खडानखडा माहिती असलेले असे बापूजी देशपांडे। तर मला वाटतं आपण आत्ताच इथं सिंहगडची काही छायाचित्र पाहून घेऊ, कारण बापूजींच्या पराक्रमाशी हा सिंहगड निगडीत आहे। त्या अर्थानं आपण आत्ताच ती छायाचित्र पाहून घेऊया। हा आता इथं आपण पाहतोय हा पुणे जिल्ह्याचा नकाशा आहे। हा पुणे जिल्हा खूप मोठा आहे, त्या मानानं खेडेबारे तरफ जी आहे 12 मावळाची ती इथं आपल्याला ह्या छायाचित्रात आपण पाहू शकता। ही लाल बाउंड्री जी मारली आहे ती अंदाजे खेडेबारे तर्फेचं एक सीमा मी आखलेली आहे। अगदी खाली इथं नीरा नदीच्या पलीकडे आपण गेलो शिरोळवरून की सारोळे गावापासून जी हद्द चालू होते त्याच्यामध्ये परत केतकावळे येतं, कापूरोळ येतं, नसरापूर येतं। त्याचबरोबर वर गेलं की खेड शिवापूर आहे, कोंडणपूर आहे, कल्याण आहे, सिंहगड किल्ला ह्यामध्ये आपल्याला दिसतोय। वरच्या बाजूला ससेवाडी ह्यामध्ये येते, वेळूगाव ह्यामध्ये येतं, कासुर्डी गावी ह्यामध्ये येतं। तर असं हे खेडेबारे तर्फेचा हा एक नकाशा आपण इथं पाहतोय। हा आपला सिंहगड किल्ला। आपण ज्यावेळी सिंहगडच्या पार्किंगकडे जायला निघतो वाहनातून त्यावेळी आपल्याला घाटातून सिंहगड हा असा दिसतो। इथं आहे हा खांदकड्याचा भाग सगळ्यात पुढचा। आतल्या अंगाला आपल्याला पुणे दरवाज्यांची मालिका दिसते। इथं आपल्याला पुणे दरवाजा दिसतोय, पहिला पुणे दरवाजा, त्याच्या मागे आणखीन 2 दरवाजे। ही त्याच सिंहगडाचा हा कल्याण दरवाजा पण जोडगोळी आहे, पुढे एक दरवाजा आहे इथं आणि त्याच्या मागे हा दुसरा दरवाजा आहे। म्हणजे सिंहगडावरती जाण्याचे हे 2 महत्वाचे मार्ग। हा त्याच कल्याण दरवाजाचा आतला दरवाजा म्हणजे दुसरा दरवाजा। सिंहगडावरती आपण गेलो पुणे दरवाजातून की आपल्याला ताबडतोब घोड्यांची पागा नावाचा एक ही गुहा दिसते। खरं तर ही एक रहिवासासाठी पण उपयुक्त गुहा आहे, त्याचबरोबर पाण्याची टाकी पण आत आहेत, त्यामुळं ह्याचा अनेक कारणासाठी उपयोग झाला असणार आहे त्या काळी। इथं आपण पुणे दरवाजाची मालिका पाहू शकतो। हा दिसतोय हा तिसरा पुणे दरवाजा, अर्थात हे सिंहगडावरून घेतलेलं छायाचित्र आहे। ह्याच्या पुढं इथं दिसतो हा दुसरा पुणे दरवाजा आणि ह्याच्या खालच्या अंगाला एक बुरुज दिसतोय पहा इथं, हा पहिल्या पुणे दरवाजाच्या म्हणजे पुण्याकडून येताना लागणारा पहिला पुणे दरवाजा। तर अशी ही सिंहगडावरची काही स्थानं आपण पाहतोय। बापूजी देशपांडेंच्या पराक्रमाशी निगडीत हा सिंहगड असल्यामुळं हा पहिला पुणे दरवाजा सिंहगडाचा। त्याचबरोबर हे सिंहगडावरचं दारू कोठार आणि इथं आपण थोडीशी इथंच आपण बापूजी देशपांडेंचे जे आप्तसंबंध होते त्याची थोडी माहिती घेऊया। बापूजींचे अत्यंत मातब्बर अशा व्यक्तींशी शिवकाळामध्ये संबंध होते। रघुनाथ नारायण हनुमंते हे शहाजीराजांच्या पदरचे अत्यंत मुत्सद्दी असे कारभारी। त्यांनी शिवाजी महाराजांच्या पदरी, एकोजी राजांच्या पदरी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदरी ही मोठी पदं पुढच्या काळामध्ये भूषवलेली आहेत। तर हे रघुनाथ नारायण हनुमंते हे बापूजी देशपांडेंचे जावई। त्याचबरोबर सोनोपंत डबीर, शिवरायांचे डबीर जे शहाजीराजांनी नेमून पाठवले होते, ह्यांची कन्या ही बाळाजी बापूजींची पत्नी। आणि त्याचबरोबर शिवरायांचे पहिले पेशवे शामराजपंत रांजेकर असं जे नावाचं, त्या शामराजपंतांचे पुत्र चंदोपंत यांना नारोबापूजींची कन्या दिली होती। म्हणजे अशा पद्धतीनं हे बापूजी देशपांडे अनेक मातब्बर घराण्याशी ह्या सोयरिकीच्या संबंधानं जोडले गेले होते। नारोबापूजींचे जे पुत्र आहेत त्यांचं नाव केशव म्हणजे केशव नारायण असं येतं आणि बापूजी मुदगल देशपांडेंना गोविंद नावाचे एक भाऊ होते असे कागदपत्रांमधून उल्लेख आलेले आहेत। तर ही थोडक्यात त्यांच्या एक कौटुंबिक पार्श्वभूमी आपण इथं जाणून घेतली। आता ह्याच्या पुढे आपल्याला जो सांगायचं आहे ते पुढच्या इतिहासाशी संबंधित ज्या काही बाबी आहेत त्या म्हणजे आता आपण ह्या प्रसंगानंतर म्हणजे आपण जो मगाशी प्रसंग वर्णन केला 1657 ऑगस्टमध्ये शिवाजी महाराजांनी परत सिंहगड घेतल्याचा, त्यानंतर अफजल खान चालून आला, अफजल खानाला शिवाजी महाराजांनी मारलं, पन्हाळा जिंकला, पन्हाळ्याला आदिलशहाकडून सिद्दीजोहरनं वेढा घातला आणि ह्याच वेळी औरंगजेबानं ही संधी साधून शिवरायांचं स्वराज्य त्यांच्या सहनेस्तनाबूत करायला आपला मामा शाहिस्ते खान ह्याला प्रचंड फौज पाठवण्याचं पाठवलं। लाखभराची फौज आणि कोट्याने कोट्याचा खजिना घेऊन हा शाहिस्ते खान, ज्याला पातशाची दुसरी प्रतिमा असं वर्णन आपल्या बकरीमधून येतं, तो पुण्याला आला आणि पुणे परिसरामध्ये पुण्यात लाल महालामध्ये आपला मुक्काम ठोकून स्वराज्याच्या आसपास त्यानं जाळपोळ चालू केली। ह्यावेळी शिवराय पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकलेले
शिवरायांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून चतुराईने आपली सुटका करून घेतली आणि नोव्हेंबर 1660 मध्ये ह्या शाहिस्तेखानाकडे आपले वकील म्हणून सोनोपंत दबिराणा पाठवलं होतं. मग शाहिस्तेखानाला गाफील ठेवून काही कार्यसिद्धी करून घ्यायचा शिवाजी महाराजांचा ह्यावेळी बेत होता. आणि ह्याच वेळी शिवाजी महाराजांनी कोकण मोहीम, ही खूप मोठी मोहीम होती, ही अत्यंत यशस्वी केली. अनेक भूभाग, अनेक किल्ले जिंकले. त्याचबरोबर अडवायला आलेल्या कारतलब खान ह्या मोगली सेनानीला उंबरखिंडीच्या लढाईमध्ये कोंडीमध्ये पकडून त्याला अक्षरशः लुटून जीवदान दिलं त्याला, पण त्याला लुटून त्याला परत पाठवलं. शाहिस्तेखान आता जवळपास 3 वर्ष होत आली हा पुण्यामध्ये मुक्काम ठोकून होता. आणि आता ह्या शाहिस्तेखानाला इथनं हलवलं पाहिजे, कारण हा स्वराज्यात रुतलेला हा मोठा काटा आणि हे सगळं मोगली सापांचं हे कोंडाळं इथं स्वराज्यामध्ये असणं किती घातक आहे हे शिवरायांना कळतच होतं. त्यांनी ह्या खानाला इथनं हलवण्यासाठी जी योजना आखली तिला आपण शाहिस्तेखानावरील छापा म्हणून ओळखतो. 6 एप्रिलच्या 1663च्या पहाटे शिवरायांनी लाल महालात असलेल्या शाहिस्तेखानावर छापा घातला. आता या छाप्याच्या पूर्वी शिवरायांनी आपल्याबरोबर जवळपास 1001 मावळे हुजूर पागेचे म्हणजे स्वतःच्या अखत्यारीतले आणि 2000 सडे मावळे वरकड लष्करातून घेतले होते. त्याचबरोबर शिवरायांच्याबरोबर यावेळी होते नेताजी पालकर, बाजी जेदे, चांदजी बांदल, कोयाजी बांदल, त्याच्यासह एसाजी कंक, तानाजी मालुसरे हे 101 पट्टीचे वीर खंदे लढवय्ये हे शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. आणि त्याचबरोबर चिमणाजी आणि बाळाजी बापूजी देशपांडे हे दोघेही या मोहिमेमध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर सामील झाले होते. शिवाजी महाराजांनी लाल महालापर्यंत किंवा त्या छावणीपर्यंत जायच्या अगोदर आपल्याबरोबर घेतलेले जे काही सैन्य होतं ते परत जायच्या वाटेवर आणि शाहिस्तेखानाला चुकवायच्याही वाटेवर जर पाठलागावर आलं सैन्य तर त्यांच्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी पेरून ठेवल्या. छावणीपाशी आले त्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर फक्त 400 लोक घेतले. छावणीचं जी चौकी असते, छावणीमध्ये आत शिराई चौकी, त्या चौकी पासून आत जाताना 400 लोक शिवाजी महाराजांच्या बरोबर होते. आणि ह्या सगळ्या 400 लोकांचं नेतृत्व करणारे म्हणजे ह्या सगळ्या आत घुसणाऱ्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं, महाराजांच्या तुकडीचं नेतृत्व बाळाजी आणि चिमणाजी देशपांडे करत होते. सगळ्यात पुढे हे होते. अर्थात पुणे परिसराची आणि लाल महालाची खडानखडा माहिती ह्या चिमणाजी आणि बाळाजींना आणि शिवाजी महाराजांना अर्थातच होती. तर छावणीच्या ज्या चौक्या लागत होत्या त्या चौक्यावरती जे काही पहारेकरी होते, मोगली पहारेकरी, ते विचारायचे कोण कुठून आलात. त्यावेळी बाळाजी आणि चिमणाजी हे बेधडक उत्तर द्यायचे की आम्ही कटकाचे लोक छबीनास गेलो होतो. म्हणजे कटकाचे लोक म्हणजे तुमच्या सैन्यातले आम्ही लोक आहोत. छबीनास म्हणजे बाहेरच्या पारा चौकीला गेलो होतो, ते आता परत येतोय. असं बेधडक सफाईदारपणे उत्तर देत 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 ह्या 400 मावळ्यातलेही काही मावळे त्या मोगली फौजेमध्ये पेरत 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 लाल महालापाशी प्रत्यक्ष शिवाजी महाराज आले. त्यावेळी त्यांच्याबरोबरच्या व्यक्तींची संख्या काही फार नाही. माझ्या अंदाजानं ही संख्या एक 35 ते 40 जास्तीत जास्त 50 असावी. अर्थात ते बाकीचे वीर सगळे महत्वाचे वीर सगळे बरोबर होतेच. आणि लाल महालाची शाहिस्तेखानानं आपल्या स्वतःच्या रहिवासासाठी जी काही सगळी रचना केली ती अशी केली होती. लाल महाल मोठा शाहिस्तेखानाला आणि ह्या एकंदरीत सगळ्या मोगली आणि सगळ्याच मुसलमानी सत्तांना आपला जो जनानखाना किंवा शयनगृह किंवा खासगी जागा आहे ही अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ठेवायची पहिल्यापासून सवय. जनानखान्यामध्ये अनेक बायका आणि त्याचबरोबर यांचा संपर्क बाहेर कोणाशी होऊ द्यायचा नाही आणि हे अत्यंत खासगी. त्यामुळे त्यानं काय केलं होतं, लाल महालातल्या दालनात एकात एक असे बाड म्हणजे एकात एक असे सेक्शन केले होते. आणि त्याला बाड म्हणजे जाड पडदे लावून एकात एक जाड पडद्यांचा वेढा संपला, त्याच्यात दुसरा बाडांचा वेढा, त्याच्यात तिसरा बाडांचा वेढा आणि अशा एकामागे एक बाडाच्या फेऱ्याच्या सगळ्यात आतल्या वर्तुळात शाहिस्तेखानाचं शयनगृह होतं. मग त्याच्यापर्यंत पोहोचायला ही 7 बाडं पार करून गेल्याशिवाय त्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. आणि ह्या सगळ्या बाडांच्या रक्षणाला खोजे आणि उडदा बेगमी ह्या त्यानं नेमलेल्या होत्या. खोजे म्हणजे हे नपुसंक, जनानखान्यावरती जाणून बुजून हे नपुसंक पुरुष ठेवले जायचे आणि हे कधी नपुसंक केलेले असायचे तर कधी जन्मजातच हे नपुसंक असायचे. जनानखानांच्या बायकांच्या इज्जती अब्रूचा प्रश्न असल्यामुळं मोगलांची ही पद्धतच होती. आणि त्याचबरोबर उडदा बेगमा ह्या एक प्रकारच्या माझ्या अंदाजाप्रमाणे ह्या इराणी किंवा अफगाणी वंशाच्या लढवय्या स्त्रिया म्हणजे पुरुषांना सुद्धा लढाईमध्ये हार जाणार नाहीत अशा कट्टर लढवय्या स्त्रिया ह्या जनानखान्याच्या रक्षणासाठी ह्या बाळांच्या फेऱ्यामध्ये जागोजागी पेरलेल्या होत्या. ज्यावेळी बुत्पाकखान्यातून म्हणजे स्वयंपाकघरातून तिकडची दिंडी चिनलेली दिंडी उघडून ही सर्व मंडळी लाल महालात आत घुसली आणि त्यावेळी चिमणाजी आणि बापूजींनी पुढे होऊन बाडं चिरून आतमध्ये प्रवेश केला. इतर ही सर्व वेगवेगळ्या बाडातून आत घुसू लागले. आणि ह्यावेळी हे जे खोजे म्हणजे हे सशस्त्र असायचे, अत्यंत कुशल लढवय्ये असायचे, हे 5-7 खोजे बाळाजींनी चिमणाजींनी पहिल्या सपाट्यातच मारले. त्याच्या पाठोपाठ या उडदा बेगमी चालू लागल्या शस्त्र घेऊन, गुर्ज आणि तलवारी घेऊन. ह्यातल्या पण 5-7 मारून बाळाजींनी चिमणाजींनी दहशतीखाली बाकीच्या खोज्यांना आणि या उडदा बेगमांना निमूट बसवलं. गप बसा नाही तर कापले जाल. आणि मग ही सगळा बंदोबस्त केल्यानंतर प्रत्यक्ष स्वतः शिवराय आतमध्ये घुसले.
आणि शाहिस्तेखानाला ज्यावेळी ते हुडकत शिवराय निघाले त्यावेळी ह्या गोंधळाने शाहिस्तेखानाच्या बायकांनी पटापटा दिवे मालवले, सगळीकडे अंधार केला. शाहिस्तेखान कळले म्हणून त्यांना कळलं हल्ला मोठा आलाय आणि बाहेर प्रचंड कापाकापी चालू आहे. ह्यातनंही शिवरायानं लाल माल पाठत होता. ह्यातनंही शिवराय अचूक अगदी बरोबर शाहिस्तेखान जिथं बायकांच्या घरात लपला होता तिथं आले आणि तिथं पाहतायत बायकांच्या घराड्यामध्ये आहे, बायकांच्यावरती वार कसा टाकावा ह्या विचारानं शिवराय थबकलेत. तेवढ्यात खानानं तलवारीला हात घालायचा प्रयत्न केला आणि त्याची ती नजर धरून, म्हणजे त्याची जी हालचाल होती नजरेची आणि अंगाची, शिवरायांची नजर किती तीक्ष्ण आहे बघा, ती ओळखून शिवरायांनी झटकन घाव टाकला आणि तो तलवारीकडे जाणारा हात त्याची 3 बोटं उडून गेली. काही बकरीमध्ये हा भिंतीवर उडी मारून जाताना बोटावर घाव पडला असं पण वर्णन आलंय. काही असलं तर ह्या अंधारामध्ये शिवरायांनी अत्यंत तीव्रतेने म्हणजे गरुडाच्या नजरेनं अंधारात सुद्धा पाहणारी नजर, ह्या नजरेनं शाहिस्तेखानला बरोबर ओळखून त्यावर घाव घातलाय. अंधारामध्ये महाराजांना कळलंच नाही हा मेलाय की जिवंत येते. पण आता गडबड गोंधळ वाढू लागला, प्रचंड रडारडा दंगा चालू झाला आणि ह्या दंग्यामध्ये खानाचे अनेक दरकदार, त्याचा एक जावई, त्याचा एक मुलगा, 40 दरकदार, 12 बिब्या ह्या मराठ्यांच्या ह्या सपासप कापाकापीमध्ये ठार झालेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या प्रसंगामध्ये आपल्याला चिमणाजी आणि बाळाजी बापूजी आघाडीचे मोर्चा आत शिरताना सांभाळतायत. त्याचबरोबर बाडचिरून आत प्रवेश करून या खोजांना आणि त्या उडदा बेगमांना मारून चूप बसवतायत महाराजांचा पुढचा हल्ला सुकर करण्यासाठी. म्हणजे आपली नेमलेली कामगिरी यांनी किती सफाईदारपणे केली आहे हे या प्रसंगातून आपल्याला दिसून येतं. आता लाल मालाचा हा प्रसंग झाल्यानंतर शिवरायांना अर्थात हे सगळं दुसऱ्या दिवशी कळलं की हे असा प्रकार झालाय आणि खान वाचलाय. तर ते खान वाचलेलं कळता शिवराय म्हणाले की औरंगजेबानं शास्ताखान नाव ठेवलं, पण नाव काही यथार्थ ठेवलं नाही. शास्ताखानाला शास्त करून आम्ही ते नाव रुजू केलं. शास्त म्हणजे शिक्षा, शास्ताखान म्हणजे शिक्षा केलेला खान. आम्ही ते नाव रुजू केलं, मग त्याचं ते नाव कायम केलं. आणि ह्या महाराजांच्या ह्या आचाट पराक्रमामुळं महाराजांचा दरारा वाढला. त्यांना सैतान असं म्हटलं जाऊ लागलं त्यांच्या शत्रुपक्षात. त्यांच्या नावाभोवती एक अद्भुततेचं वलय चालू झालं. अफजल खानला मारल्यानंतर 4 वर्षातच शिवाजी महाराजांनी हा मोठा पराक्रम केलाय आणि पातशहाची प्रतिमा, दुसरी प्रतिमा असा ओळखला जाणारा शाहिस्तेखान बेअब्रू होऊन 3च दिवसामध्ये पुणे सोडून चालता झालाय. त्याला मोठा दणकेबाज निरोप देऊन महाराजांनी पुण्यातून घालून दिलेला आहे. करोडोंचा चुराडा करून 3 वर्ष राहून ही लाखभर फौजी छावणी म्हणजे साधी गोष्ट नाही. हिचा खर्च शाहिस्तेखानाच्या हाताला काय लागलं, हाताला काय लागलंच नाही, उलटा हाताची 3 बोटं गमावून खाल म्हणून तो चालता झाला. त्याला औरंगजेबानं अर्थात आपल्याकडे येऊ दिलं नाही. त्याला परस्पर बंगालच्या सुभेवरती जिकडं शिक्षा म्हणून पाठवलं जायचं तिकडे त्याला रवाना करून टाकलं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे आतमध्ये मराठ्यांनी जो हल्ला केलाय त्याच्यामध्ये म्हणजे शत्रूवरती हल्ला करताना मराठे किती सफाईदारपणे निर्धावलेपणानं अगदी व्यवस्थित पद्धतीनं शत्रूची कत्तल करू शकतात हे त्या प्रसंगातनं जे आडवा येईल त्याला कापायचंच. म्हणजे क्रौर्य जे म्हणतो कत्तलीमधलं ते मराठ्यांच्या अंगात किती मोठ्या प्रमाणात वसत होतं लढाईत शत्रूवरती चालून जाताना हे यातून आपल्याला सहज दिसून येतं. अर्थात शिवरायांनी बाळाजींना आणि चिमणाजींना गौरव करून त्यांना पालख्यांचा मान दिला, पालख्या देऊन गौरवले. हे शिवरायांचे बाळ सवंगडी आणि खेळगडी ही त्यांची ही बाळाजींची चिमणाजींची ओळख, तेच आता खेळगडी झाले. शिवरायांचे सूर प्रसंगावधानी, धाडसी आणि खंबीर अनुये. ह्यानंतर शिवरायांनी 1664 मध्ये सुरत लुटली, आपल्याला सर्वांना माहिती आहे. ह्या मोहिमेमध्ये चिमणाजी आणि नारोबापूजी हे शिवरायांच्या बरोबर ह्या मोहिमेमध्ये सहभागी आहेत. महाराजांच्या बरोबर गेलेत, सुरत लुटली आहेत आणि परत येताना लोहगडापाशी ज्यावेळी लष्कर होतं, लोहगड आपला ह्याच्याजवळ तुम्हाला माहितीच आहे लोणावळ्यापाशी आला. इथं लष्कर असताना तिथं ह्या लष्कराबरोबर नेताजी पालकर आहेत, परसोजी महाडिक आहेत, संताजी बोबडे आहेत, त्याचबरोबर चिमणाजी बापूजी आहेत आणि नारोबापूजी पण आहेत. इथं असताना म्हणजे लोहगडापाशी लष्कर असताना राहुजी पत्की हे बहुतेक राहुजी सोमनाथ असावेत, शिवकाळातले प्रसिद्ध मुत्सद्दी, यांच्या कन्येशी नारोबापूजींचा वाढनिश्चय म्हणजे साखरपुडा झाला. आणि हे झाल्यानंतर हे ज्यावेळी ही सगळी मंडळी पुढे निघाली त्यावेळी चिमणाजी त्यानंतर नेताजी पालकर हे पुढं मुख्य सैन्यासह पुढे जाताना नारोबापूजींची जी तुकडी मागं होती त्या तुकडीवरती मुकुंद सिंग ह्या मोगली राजपूत सरदारानं पाळत ठेवून हल्ला केला. आता ह्या तुकडीवरती हा जो हल्ला आला, ह्या मोगलांच्या विरुद्ध लढताना वडगाव येथे हल्ला झाला. इथं लढताना नारोबापूजी हे ह्या मोगलांच्याकडून छातीमध्ये तीर लागून घोड्यावरच मृत्युमुखी पडलेले आहेत. स्वराज्याच्या सेवेमध्ये नारोबापूजी यांचं तिथं प्राण गेलेले आपल्याला दिसत आहेत, वीरगती ते पावलेले आहेत. आणि ह्या नारोबापूजींच्या बरोबर असलेले सखो भिकाजी हे त्यांचेच भाऊबंद, ह्यांनी नारोबापूजींचं हे शहर ताब्यात घेतलं. ही बातमी कळताच चिमणाजी बापूजी आणि परसोजी महाडिक परत आलेत, सैन्यासह परत इकडे आलेले आहेत. तो मुकुंदसिंग राजपूत अर्थात सैन्य आल्यानंतर पळून गेलेला असणार, पण
एक खंदेवीर आणि शिवाजी महाराजांचे बाळ सवंगडी इथं मोगलांच्या विरुद्ध लढताना वडगावला धारातीर्थी पडले. आणि ह्याचबरोबर हे जे प्रसंग झाला त्यानंतर नारोबापूजींचं जे शव आहे त्याचं दहन आळंदीला नेऊन केल्याचे उल्लेख त्या कैफी एका करिण्यामध्ये आलेले आहेत. आणि त्याचबरोबर नंतर त्यांच्या अस्थी घेऊन ते परत लोगडाकडे म्हणजे वडगावकडे गेलेले आपल्याला आढळतात. आणि पुढच्या काळात नंतरच्या काळामध्ये ह्या अस्थींना मंत्राग्नी दिलाय तो राजगडच्या परिसरामध्ये. मंत्राग्नी म्हणजे गडबडीत काही धार्मिक विधी न करता जर अंत्यसंस्कार करावा लागला तर त्याला भडाग्नी दिला असं म्हणतात. आणि सर्व धार्मिक संस्कारासह केलेला अंत्यविधी त्याला आपण मंत्राग्नी म्हणतो. तर ही माहिती संपूर्ण त्यांची ह्या आपल्याला त्या वडगावच्या प्रसंगामधून उपलब्ध झालेली आहे. मला वाटतं आत्ताच आपण नारोबापूंची समाधी आणि त्यापूर्वी काही छायाचित्र पाहून घेऊ, कारण त्या पुढं आणखीन एक देशपांडे घराण्यातल्या वीरांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे. हा खेड शिवापूर मधला देशपांडेंचा वाडा. अर्थात हा वाडा खूप जुना आहे आणि पेशवेकालीन वाड्यांच्या पेक्षाही ह्याचं बांधकाम जुनं दिसतंय. अर्थात ह्याच्यामध्ये शिवकालीन रूपामध्ये काही बदल झाले असावेत काळानुरूप रूप आपण असं म्हणू शकतो. पण हे आपण शिवापूरमध्ये ज्यावेळी मुख्य रस्ता सोडून पेठेत शिरतो डाव्या बाजूला त्या बाजूचं हे छायाचित्र आहे. हे त्याच वाड्याचं पेठेतून दिसणारं दृश्य आहे. इकडे आपण बघता ही वाड्याची मागची बाजू आहे, ही बॅक साईड आहे, मागची बाजू आहे. आणि ही उजवी बाजू आहे, इथं दिसते ही वाड्याची डावी बाजू, त्याच वाड्याची डावी बाजू. आणि इथं आपल्याला वाड्याचं प्रवेशद्वार दिसतंय आणि ह्या दारामधून आपण आत शिरतो. आत जाताच आपल्याला ह्या वाड्याचा भव्य अंतर्भाग नजरेला पडतो. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे मोठा चौक मोकळा सोडलेला आहे आणि वेगवेगळ्या दालनं केलेली वेगवेगळ्या खोल्या केलेल्या आपल्याला दिसत आहेत. 2 मजली वाडा आहे हा. ह्या वाड्याचं आणखीन एक छायाचित्र आपण पाहू. इथं खाली वाड्याची ज्याला आपण ओसरी म्हणतो तो भाग इथं आपल्याला दिसतोय आल्या गेल्यांच्या आगत स्वागतासाठी. आणि वाड्यामध्ये त्या काळच्या पद्धतीप्रमाणे बांधलेला हा वाडा आणि अशा प्रकारे हा देशपांडेंचा वाडा आपण पाहतोय. आणि हा वाडा शिवकाळात नंतर थोडाफार बदललेला असणार आहे, पण जागा तीच असल्यामुळं शिवरायाने जिजाऊ सर्वात सुरुवातीला खेड शिवापूरमध्ये राहिले तो हाच वाड्याचा भाग आपण म्हणू शकतो. अर्थात शिवरायांच्या वाड्याचं काही सध्या स्थान निश्चिती अजूनही करता आलेलं नाही मला तरी. इथं समोरच काशी विश्वेश्वर मंदिर आहे. हे पण सध्या देशपांडेंच्याच ताब्यात आहे. देशपांडेंनीच बांधलेलं मंदिर असावं. आणि हे काशी विश्वेश्वर मंदिर समोरून त्याचं छायाचित्र आपण पाहतोय खेड शिवापूरमधल्या काशी विश्वेश्वर मंदिराचं. हे त्या काशी विश्वेश्वर मंदिराचा अंतर्भाग पाहतोय आपण. आणि त्याचबरोबर ह्या मंदिराच्या आवारात आणखीन एक छोटं मंदिर आहे. हे पण बांधकामावरून आपण सहज ह्याला शिवकालीन किंवा उत्तर शिवकालीन आपण सहज म्हणू शकतो. इथं एक समाधीसारखा दगड आहे, मंदिराच्या अगदी समोरच आहे. हे मंदिर देशपांडे घराण्याचं आणि त्यामुळं ही जे समाधी किंवा स्मृतिशिळा असावी ही देशपांडे घराण्यातील वीराचीच असावी असं आपण म्हणू शकतो. पण हे निश्चित कुणाचं हे अजून कागदोपत्रांनी काही सिद्ध झालेलं नाहीये. ह्याच खेड शिवापूरमध्ये बाहेरच्या शिवारामध्ये एक अत्यंत देखणी अशी चौकोनी बांधणीची 12 म्हणता येईल अशी विहीर आहे. ह्याच विहिरीचं आणखीन एक छायाचित्र आपण पाहतोय. हा एक जुना आपला ऐतिहासिक एक वारसा स्थळ, एक ऐतिहासिक स्मारक. निश्चित आपण सर्वजण जर गेलात शिवापूरला तर जरूर पहा. तिथल्या मराठी शाळेच्या मागच शेतामध्ये ही विहीर आहे किंवा बारव आहे. आणि इथं आपण पाहतोय ही नारोबापूजींची वडगाव मधली समाधी. या समाधीवरती नारोबापूजींचं नाव स्पष्ट नाही दिसत, पण त्यांचा नावाचा फलक इथं लावलेला आहे. हे समाधीच्या समोरच्या साईडला एक छोटंसं गेट आहे. आतमधली अवस्था आपण पाहताय समाधीची कशी झाली. हा समाधीचा कोनाडा जिथून आपण दर्शन घेतो आणि हा समाधीचा अंतर्भागामध्ये एक चौकोनी दगड तेवढा आहे आणि दिवा लावायची एक देवळी आहे. याच्या व्यतिरिक्त आत काही नाहीये. आणि इथं आपण त्या समाधीचंच हे आणखीन एक छायाचित्र इथं आपण पाहतोय. हे त्याच समाधीचं आणखीन एक छायाचित्र. इथं पूर्वी सह्याद्री प्रतिष्ठान आणि इतर शिवप्रेमी शिवभक्त मंडळींनी एक बोर्ड लावला होता नारोबापूजींच्या कर्तृत्वाचं वर्णन करणारा, पण तो बोर्ड सुद्धा सध्या अत्यंत खराब झालेला आहे. त्यावरती अक्षरं आता वाचण्याच्या पलीकडे चालली आहेत. तर असं हे नारोबापूजींचं वडगावमधलं खूप दुर्लक्षित अवस्थेत असलेलं समाधीस्थान. वडगावची ही नारोबापूंची समाधी अत्यंत दुरावस्थेत आहे. खरं तर त्या परिसरातल्या आणि इतरत्रही असणाऱ्या शिवप्रेमी, इतिहासाभिमानी, मराठी राज्याचा अभिमान धरणाऱ्या लोकांनी पुढाकार घेऊन ही समाधी नीट केली पाहिजे. कारण एवढ्या मोठ्या म्हणजे त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं प्राणार्पण आहे, प्रत्यक्ष स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले, तर त्यांचं समाधीस्थान हे नीट अवस्थेत दिसणं किती महत्वाचं आहे
हे आपण सर्वजण जाणताच. तर या समाधीस्थानाचं निश्चितच एक चांगल्या पद्धतीनं जीर्णोद्धार होऊन हे चांगल्या प्रकारे लोकांच्या समोर आली पाहिजे, त्यांच्या कर्तृत्वाची माहिती तिथे लावली गेली पाहिजे. ह्या वडगावच्या ह्या प्रसंगानंतर आपण आणखीन एका वीराच्या चरित्राकडे वळूया. ह्यांचं नाव आहे केशव नारायण. हे नारोबापूजींचे पुत्र. 1665चा पुरंदरचा तह आपल्याला माहित आहे. ह्या तहानुसार शिवाजी महाराजांनी जे किल्ले मोगलांना दिले, 23 किल्ले दिले, त्याच्यामध्ये सिंहगड आणि पुरंदर हे 2 किल्ले सुद्धा शिवाजी महाराजांना मोगलांना द्यावे लागले. शिवराय आग्र्याला गेले, औरंगजेबानं कैद केलं त्यांना. तिथून अत्यंत चतुराईनं निष्ठून शिवराय परत स्वराज्यामध्ये आले आणि 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी आग्र्याहून परत आल्यानंतर जवळपास 4 वर्षांनी पूर्ण तयारी करून मोगलांच्या विरुद्ध प्रचंड मोठी, फार यशस्वी ठरलेली झंझावाती मोहीम उघडली. म्हणजे ह्यावेळी शिवरायांचं सैन्य महाराष्ट्रभर इतक्या ठिकाणी छापे घालते, किल्ले घेते की नाशिक बागलान हा मोगलांच्या ताब्यातला मुलूक सुद्धा शिवरायांनी त्याच वेळी काबीज केलेला आहे. तिथले महत्त्वाचे किल्ले घेतलेले आहेत. पण ह्या मोहिमेची जी सुरुवात झाली, यशस्वी सुरुवात झाली, ती 4 फेब्रुवारी 1670ला नरवीर तानाजी मालुसरेंनी जो सिंहगड किल्ला काबीज केला, त्या ह्या काबीज करण्याच्या ह्या प्रसंगापासून ह्या मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली. हा पहिला नारळ ह्या यशस्वी मोहिमेचा फोडला तो तानाजी मालुसरेंनी सिंहगडावर. तानाजी मालुसरे अर्थात धारातीर्थी पडलेले आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि ह्याच्या मागोमाग 1 महिन्याभराच्या अंतरातच निळोपंत मुजुमदार, हे निळो सोनदेव मुजुमदार म्हणजे ह्यांचे पुत्र रामचंद्र निळकंठ अमात्य. त्यामुळं ते सोनोपंत दबीर वेगळे आणि हे निळो सोनदेव वेगळे. ह्या निळोपंत मुजुमदारांनी पुरंदरवरती हल्ला केला मार्चच्या पहिल्या आठवड्यात. आणि 8 मार्च 1670ला निळोपंत मुजुमदारांनी हल्ला करून पुरंदर काबीज केला. पण ह्या लढाईमध्ये, पुरंदर घेतानाच्या लढाईमध्ये ही जी धुमश्चक्री उडाली पुरंदरवरती मोगल विरुद्ध मराठा हा जो संग्राम झाला किल्ला घेताना, ह्या संग्रामामध्ये केशव नारायण देशपांडे हे पुरंदर किल्ला जिंकताना 8 मार्च 1670ला तो गड घेताना धारातीर्थी पडले. स्वराज्यासाठी आणखीन एका देशपांडे घराण्यातल्या वीराचं बलिदान इथं झालेलं आपल्याला दिसतंय. हे झालंय असं की तानाजींचा भीम पराक्रम पोवाड्याच्या मार्गातून आणि इतर मार्गातून आपणा सर्वांच्या पर्यंत अगदी पूर्णपणे पोहोचलेला आहे. पण ह्या देशपांडे घराण्यातल्या 3 वीरांची आणि ज्यांचा पुरंदरशी संबंध आहे, सिंहगडशी संबंध आहे, ह्यांची मैत्री मात्र आजवर आपल्या इतिहास भक्तांच्या पासून, शिवप्रेमींच्या पासून बऱ्यापैकी अंधारातच राहिली आहे. इतिहासाच्या आवडीच्या ज्यांना आवड आहे त्या व्यक्तींच्या पासून असं आपण म्हणू शकतो. आणि ही त्यांची कामगिरी निश्चितच मोलाची आहे. ज्यावेळी आपण सिंहगडला आणि पुरंदरला जाल त्यावेळी हे खेड शिवापूरच्या बापूजी देशपांडे, नरेकर देशपांड्यांचं जे काही योगदान आहे आणि त्यांच्या पुत्रांचं, ते आपण सर्वांनी आपल्या मनात बाळगावं. आणि ह्याचबरोबर आता ह्या सर्व प्रसंगानंतर आपल्याला जे पुढचे ज्या काही घटना सांगायच्या आहेत त्याच्यामध्ये केशवनारायण जे मृत्युमुखी पडले, त्याच्या म्हणजे केशवनारायणांचं धारातीर्थी पडल्याची तारीख 1670, त्याच्या 6 वर्ष अगोदर 1664 मध्ये त्यांचे वडील नारोबापूजी हे वडगावला धारातीर्थी पडलेले आहेत. त्यानंतर 4 वर्षांनी 1668ला बापूजी मुदगल देशपांडे हे निधन पावलेले आहेत. आणि त्यांच्या मागोमाग 1670ला हा केशवनारायण वीरगती पावलेले आहेत. आणि ह्याच्यानंतर साधारण एक 5-6 वर्षांमध्ये चिमणाजी बापूजी देशपांडे यांचंही निधन झाल्याची माहिती आपल्याला कागदपत्रावर मिळते. आता आपण चिमणाजी बापूजींची समाधी पाहूया. हा केशवनारायण देशपांडे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला पुरंदर किल्ला वज्रगडावरनं पुरंदर असा दिसतो. पण पुरंदर परिसरामध्ये कुठेही केशवनारायणांची समाधी आढळत नाही. किंवा आता आपण पुरंदरवरती गेलो तर त्यांच्या प्राणार्पणाचा फलक सुद्धा साधा लागलेला आपल्याला तिथे दिसत नाही. हे होणं खूप गरजेचं आहे. ज्यांनी स्वराज्यासाठी प्राणार्पण केलंय त्या ठिकाणी त्या विरांची नावं ही त्यांच्या त्या शौर्यासह आणि त्यांच्या मृत्यूच्या दिनांकासह लावली गेली पाहिजेत. आपण आता थोडक्यात ही जी गावं मगापासून मी सांगतोय ह्याचा एक नकाशा पाहूया आपण. इथं आपण मगाशी जो खेडेबारी तर्फेचा नकाशा पाहिला तोच नकाशा आहे. इथं आपल्याला खाली शिरवळ दिसतंय. शिरवळवरून आपण नीरा नदीवरून पुढे गेलो की सारोळे हे अगदी उत्तर टोकाचं खेडेबारी तर्फेतलं पहिलं गाव लागतं. हे इथं कापूरहोळवरून उजवीकडे रस्ता जातो तो पुरंदर किल्ल्याला. आणि इथून वरती आपण नसरापूरला जातो उत्तरेकडे पुण्या दिशेला. त्यानंतर खेड शिवापूर हे इथं रांजेगाव आणि रांजेगावापासून पुढे रस्ता जातो तो सिंहगडला. सिंहगडच्याच परिसरामध्ये कल्याण आणि कोंडणपुरी गाव आहेत. आणि त्याचबरोबर थोडंसं उत्तरेला हे पुणे परगण्याच्या हवेली त्रिपीत हे येतात. नरे आणि नांदोशी ही 2 गावं. नांदोशी गावाचा पुढे मी आता उल्लेख करणारच आहे. त्याचबरोबर इथं आपण पुणे पाहतोय आणि पुण्याच्या उत्तरेला इथं आळंदी आहे जिथं नारोबापूजींचा दहनविधी अंत्यसंस्कार केला गेला. आणि इथं हे वडगाव जिथं नारोबापूजींची समाधी आहे. वडगावमधला बाजारपेठेतला चावडी चौक नावाचा जो भाग आहे
त्या चावडी चौकामध्ये ही नारू बापूजींची समाधी आहे. कधी आपण गेलात ते ध्यानात ठेवा. आणि इथं हा लोहगड आहे. तर असा हा एकंदर ह्या ज्या आपण आज घटना आणि प्रसंग पाहतोय त्याच्याशी संबंधित असलेला नकाशा आपण इथं पाहतोय. हा चिमणाजी बापूजींच्या वंशजांचा नांदोशी गावामधला वाडा. हा वाड्याचा अंतर्भाग आहे. वाड्याची मागची बाजू ही अशी दिसते. हा पण जुना वाडा आहे. कालानुरूप काही दुरुस्त्या त्यामध्ये केलेल्या आपल्याला आढळतात. आणि ह्या गावाबाहेर जे एक महादेवाचं प्रसिद्ध गावातलं एक प्राचीन मंदिर आहे, त्या मंदिराच्या आवारामध्ये ही समाधी आहे. आणि ही समाधी आहे चिमणाजी बापूजी देशपांडे यांची. या समाधीचं आणखीन एक जवळचं छायाचित्र आपण पाहू. अत्यंत दुर्लक्षित, ना नावाचा फलक, ना काही तिथं चरित्र कार्याची माहिती, ना ही समाधी कुणाची आहे, ना काही कशाचा काही इथं गेल्यानंतर आपल्याला काही कळत नाही. त्यामुळं हे समाधी जी आहे ही चिमणाजी बापूजी देशपांडे यांची आहे. त्यांच्या वंशजांच्याकडून माहिती घेऊनच ही समाधी मी आता आपल्या समोर इथं दाखवतोय. तर असं हे खेड शिवापूरच्या देशपांडे घराण्यातलं स्वराज्य कार्यातलं योगदान. स्वराज्य कार्यात सुरुवातीपासूनच हा प्रयत्न हा शिवाजी महाराजांचा हा प्रयत्न यशस्वी होईल का नाही हे माहीत नसताना शिवरायांच्या नेतृत्वावर त्यांच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून स्वराज्य निष्ठेपायी शिवाजी महाराजांना सामील झालेले पहिलं ब्राह्मण घराणं म्हणजे हे खेडेबाऱ्याचं देशपांडे घराणं, नरेकर देशपांडे घराणं. सिंहगडाच्या संबंधित त्यांचे आपण पराक्रम तर पाहिलेलेच आहेत. आणि त्याचबरोबर हे देशस्थ ब्राह्मण घराणं हे शिवरायांशी अगदी सुरुवातीपासून एकनिष्ठ राहून जवळपास 3 पिढ्यांची सेवा आपण आत्ता ह्या सेशनमधनं सर्वांनी पाहिलेली आहे. आणि हे देशस्थ ब्राह्मण घराणं आणि गेल्या वेळी आपण ज्या पद्धतीनं आपण विषय मांडतो त्या पद्धतीनं जन्मजात जरी ब्राह्मण असली तरी कर्मानं ह्यांची कर्मजात ही मराठा. त्यामुळे ह्यांना आपण मराठा देशस्थ ब्राह्मण सहज म्हणू शकतो, मी तरी म्हणू शकतो. त्याचबरोबर शिवकाळात ह्यानंतर अनेक ब्राह्मण घराण्यातले स्वराज्यवीर स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेले आहेत. म्हणजे असं आहे की धार्मिक न्यायनिवाडे, महसुली, दिवाणी, हिशोबी, वकिली ह्या कामांबरोबरच लढाईमध्ये पण तलवार ब्राह्मण वीरांनी गाजवलेली आपल्याला शिवाजी महाराजांच्याही काळात आणि त्यानंतर उत्तर मराठेशाहीचा अस्तित्वपर्यंत झालेली आपल्याला दिसते. पुढच्या काळात तर एक देशस्थ ब्राह्मण घराणं असं आहे की या घराण्यातले 6 वीर प्रत्यक्ष रणांगणावर शत्रूशी लढताना धारातीर्थी पडलेत एकाच घराण्यातले. आणि आणखीन एक कोकणस्थ ब्राह्मण घराणं आहे ज्याच्यामधलेही 6 पराक्रमी पुरुष प्रत्यक्ष शत्रूविरुद्ध लढताना लढाईमध्ये धारातीर्थी पतन पावलेले. तर ह्याच घराण्यातले एक वीर तर शत्रूच्या हाती सापडून त्याच्या कैदेमध्ये मृत्यू पडलेले. आणि हे पुराव्यानिशी आपल्याकडे नमूद आहे. आणि ह्या सर्व वीरांची माहिती आपल्या सेशनच्या माध्यमातून कालक्रमानुसार आपण देणार आहे. त्यामुळे मी आत्ताच ती माहिती आपल्यासमोर सांगत नाही. आणि मराठ्यांची धारातीर्थे आपलं हे जे सेशन आहे ही मी पहिल्यापासून सांगतोय की याच्यामध्ये 18 पगड जातीतील स्वराज्य वीरांचा समावेश आहे. 18 पगड हे इथं लाक्षणिक अर्थानं मी वापरतच नाहीये, हे वास्तविक अर्थाने आहे. कारण स्वराज्यासाठी लढलेल्या मराठा, प्रभू, धनगर, ब्राह्मण, न्हावी, महार, मांग, महादेव कोळी, भिल्ल असे अनेक त्याचबरोबर इतरही आता आपण कोकणातले आगरी, कोळी यांची नावं. तर ह्या घराण्यातले जे काही स्वराज्यवीर स्वराज्यासाठी लढले आहेत त्यांची नावागावासह, त्यांच्या चरित्रासह, त्यांच्या त्या शौर्याच्या प्रसंगासह, त्या ठिकाणासह आणि समाधी स्थानांच्या छायाचित्रासह मराठ्यांची धारातीर्थमधून आपल्यापर्यंत वीरांची माहिती पोहोचणार आहे. आणि त्यातून नावागावासह यांची माहिती येत असल्यामुळं लौकिक अर्थानं किंवा नुसतं वाच्यार्थानं जे आपण म्हणतो की 18 पगड जाती समाविष्ट होते हे नाही, हे प्रत्यक्ष वास्तव होतं. हे आपल्याला ह्या मराठ्याची धारातीर्थे मालिकेमधून निश्चित पुढच्या सेशनमधून ही माहिती सगळी मिळत जाणार आहे. आणि ह्याच्याबरोबर हे जी काही 18 पगड जातींची ही जी काही एकी झालेली आहे त्याच्यामुळंच पुढच्या काळामध्ये म्हणजे मोगलांची अखेर करून मराठ्यांच्या स्वराज्याचं साम्राज्यात जे रूपांतर झालं ही 18 पगड जातीची वज्रमूठ जी होती ह्याच्यामुळेच झालेली आहे. आणि ह्याच्या पुढे आपण आणखीन एका मुद्द्याकडे वळूया की काय असतं प्रभू. हे लढवयेच म्हणजे ते क्षत्रियच, स्वतःला क्षत्रिय मानतात, ते क्षत्रिय समजले जातात. आणि त्यांच्यामध्ये लेखणी आणि तलवारीचा संगम झालेला 2 कायस्थ प्रभूंच्या वीरांच्या 2 सेशनमध्ये आपण पाहिलेलंच आहे. आणि ह्या शिवरायांच्या नेतृत्वाचं आणि अलौकिक त्यांच्या अगदी युगप्रवर्तक व्यक्तिमत्वाचं एक मोठा पैलू आपल्याला ते दिसतो की त्यांनी शिकवलेल्या स्वराज्य निष्ठेनं ब्राह्मण जातीतील अनेकांची पारंपरिक व्यवसाय तर बदललेलेच, पण त्यांची पारंपरिक मनोवृत्ती देखील बदललेली. हत्या पाप समजणारे, रक्तपातापासून दूर राहणारे, मुख्यत्वे कारकुनी, हिशोबी, वकिली आणि अशाच प्रकारची महसुली कामे करणारी ही जात, शिवरायांच्या सारखा नेता आणि महागुरू लाभताच मेनाहून मऊ समजले जाणारी ही ब्राह्मण मंडळी ही जात लोखंडासारखी कठीण होऊन शत्रूवरती लेखणीच्या फटकाऱ्याबरोबरच तलवारी घेऊन शत्रूवरती
कोसळून पडताना शौर्य गाजवताना आपल्याला दिसते. अगदी बेदरकारपणे म्हणजे एखाद्या कसायला सुद्धा लाजवेल अशा सफाईनं ह्या ब्राह्मणवीरांनी शत्रूंच्या कत्तली उडवलेल्या आपल्या पुढच्या इतिहासामध्ये नमूद आहेत. आणि हा जो पराक्रम आहे, हा जो सगळा बदल घडलेला दिसतोय तो शिवरायांच्या परिस्पर्शानं घडलेला दिसतोय. शिवरायांच्या परिस्पर्शानं मेणाहून मऊ असणाऱ्याचं रूपांतर लोखंडात आणि लोखंडाचं रूपांतर परत सोन्यासारख्या आयुष्यात आणि ह्यांच्या आयुष्याचं सोनच झालेलं आपल्याला मराठ्यांच्या इतिहासात पानोपानी हे आढळतंय. आणि शिवरायांच्या मृत्यूनंतरच्या 70 वर्षाचा एक प्रसंग मी आपल्याला सांगतो. 1751 मध्ये हैदराबादच्या निजामाविरुद्ध मराठ्यांची जी मोहीम चालली होती त्यावेळी पहिल्या पराक्रमी पेशवे पहिले बाजीराव यांचे पुत्र नानासाहेब पेशवे, ज्यांना 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपद दिलं होतं, ते ह्या निजामाविरुद्ध लढत होते. आणि ह्या युद्धप्रसंगी नानासाहेब पेशवे त्या निजामाला नेमक्या शब्दात धमकी देत आहेत. काय सांगतायत, त्याला कळवतायत, आम्ही गनिम लोक शिवाजीचे शिष्य आहोत, अर्थात प्रत्यक्ष शिवरायच आमचे गुरु आहेत, आमच्या नादाला लागू नका. आणि ह्या निजामाच्या बापानं बाजीरावांचा पराक्रम पाहिलाय आणि त्याच्याही बापानं म्हणजे औरंगजेबाच्या फौजेमध्ये असताना शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या काळातला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम पाहिलेला आहे. तर हे असे महाराष्ट्राचे महागुरु ठरलेले शिवराय हे काही मराठ्यांचे आध्यात्मिक किंवा धार्मिक गुरु नव्हते. आणि हे आध्यात्मिक आणि धार्मिक गुरु जगाच्या व्यवहारापासून आणि रोजच्या भानगडीपासून दूरच असतात, त्यांचं कार्य वेगळंच असतं. शिवराय हे स्वतःच्या उदाहरणातून धडे देणारे गुरु होते. म्हणजे अफाट आणि अतर्की कामं स्वतःच्या अंगावर घेऊन स्वतः पुढे होऊन ही कशी यशस्वी करायची हे दाखवून देणारे शिवरायांसारखे गुरु ह्या महाराष्ट्राला त्या काळामध्ये लाभले, हे आपल्या सर्वांचं महाराष्ट्रीय लोकांचं भाग्यच म्हणलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की हे हत्यापाप समजणारे ब्राह्मणवीर शिवरायांच्या स्पर्शानं लोखंडासारखे कठीण होऊन शत्रूवरती चालून जाऊ लागले. त्यांच्यामध्ये हा फार मोठा बदल घडलेला आपल्याला दिसतोय शिवरायांच्या त्या युगप्रवर्तक नेतृत्वामुळे आणि त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वामुळे. आणि त्याचबरोबर ज्यांच्या 5वीलाच तलवारी पुजल्यात ते मराठे आणि रक्तपाताचं आणि हत्यारांचं वावडं नसलेले 18 पगड जातीतले वीर, आता ह्यांच्या शौर्याला, ह्या शिवाजी महाराजांच्या स्पर्शानं काय त्यांच्या शौर्याला उधाण आलं असेल हे आपल्या इतिहासाच्या पानापानात नमूद आहे. ही वेगळीच झाडावी ह्यांच्या कर्तबगारीला, यांच्या शौर्याला शिवाजी महाराजांच्या स्पर्शानं आणि त्यांच्या नेतृत्वाने मिळालेलं आपल्याला दिसते. अर्थात रूढी बदलून नवा युगधर्म निर्माण करण्यासारखं जे काम होतं, हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट रूढी आणि परंपरा ज्या हिंदू धर्मालाच घातक ठरत होत्या त्या शिवरायांनी शुद्धीबंदी म्हणजे परधर्मात गेलेला परत आपल्या धर्मात घ्यायचं नाही हे शिवरायांनी मोडून काढलंय. समुद्र प्रवासाची बंदी ती पण मोडून काढली महाराजांनी. सरळ सरळ सागरी आरमार स्थापन केलेलं दिसतंय. आणि ह्याच्यामुळंच, ह्या अशा पद्धतीमुळंच महाराजांनी थेट नवा मनू चालू केलेला आहे. आणि हा जो वर्तन धर्म आहे की महाराष्ट्रासाठी, आपल्या मातृभूमीसाठी कुठल्याही जुनी रूढी परंपरा तोडावं लागली तरी हरकत नाही, आणि महाराष्ट्रासाठी एक होऊन लढायचं जे शिकवलं स्वराज्य राहून, ह्याचंच नाव महाराष्ट्र धर्म. ह्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी एकत्र होऊन जे काही कार्य करायचं आहे, हा जो धर्म पाळायचा आहे तो हा महाराष्ट्र धर्म, हा महाराजांनी सर्वांना शिकवला. आणि साध्या साध्या माणसातून, कष्टकरी मावळातून सुद्धा इतिहासात म्हणजे अक्षरशः सर्वांना तोंडात बोटं लावणारा पराक्रम घडवणारे वीर जे निर्माण झाले ते या शिवरायांच्या कार्यामुळे. अर्थात मराठ्यांनी पुढच्या काळामध्ये जे काही केलंय ते मराठ्यांचं, शिवरायांचं स्वराज्याचं साम्राज्य आणि उत्तर मराठेशाही इथंपर्यंत, जोपर्यंत ह्या सगळ्या शौर्याला, कर्तबगारीला आणि या बदललेल्या मनूतल्या अंगीकारलेल्या कार्याला स्वराज्यनिष्ठेचा पाया होता, तोपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य स्थिर होतं. ज्यावेळी इथं हेतू बदलला, ज्यावेळी ह्या कर्तबगार लोकांच्या किंवा त्यांच्या पुढच्या वंशजांच्या अंगामध्ये स्वार्थ शिरला, स्वतःचा स्वार्थ, स्वतःच्या नातेवाईकांचा स्वार्थ किंवा स्वतःच्या जातीचा स्वार्थ, हा ज्यावेळी स्वराज्यनिष्ठेपेक्षा वरचढ ठरू लागला त्याच वेळी मराठेशाहीचा अस्त व्हायला सुरुवात झालेली. आणि अशा पद्धतीनं आपण आज हे जे सेशन पाहिलं ह्याच्यामध्ये मला वाटते बहुतेक सर्व माहिती सांगून झालेली आहे. आपण जवळजवळ ह्या सेशनच्या शेवटाला आलोय. तर नेहमीप्रमाणेच सेशनच्या शेवटी थोडंसं माझ्या पुस्तकाबद्दल मी आपल्याला सांगतो आणि आपण आपल्या सेशनचा लवकरच शेवट करतोय. मराठ्यांची धारातीर्थे ह्या मी लिहिलेल्या ग्रंथातलीच माहिती मी आपल्याला छायाचित्रांसह आपल्या समोर इथं नमूद करतोय. ह्या ग्रंथामध्ये 300 मराठी स्वराज्यवीरांची सर्व जातीतल्या त्यांच्या कर्तृत्वासह समाधीस्थानांसह माहिती दिली आहे. आणि याच्यामध्ये जर कोणाला हवा असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर हा माझा वरचा व्हॉट्सअपचा संपर्क नंबर आहे 94 226 19 791 आणि खालचा फक्त संपर्काचा आहे 9709 577 277. हे माझ्या ग्रंथाचं मुखपृष्ठ आणि हा 300 मराठावीरांच्या समाधीस्थानांचा कोश असं त्याचं स्वरूप आहे. आणि नेहमीप्रमाणेच सर्वांना विनंती, आता हे जे सेशन पाहत आहेत त्यांना आता मी सांगितलेल्या माहिती व्यतिरिक्त ह्या देशपांडे घराण्याविषयी काही महत्त्वाची माहिती संदर्भासह आपल्याकडे असेल
तर जरूर कळवा. माझ्या माहितीमध्येही त्याची भर घालता येईल आणि पुढे सांगताना पुढच्या सेशनमध्ये ही जादा माहिती मी सहजपणे सर्वांच्यापर्यंत पोहोचवू शकतो. अजून सांगायचं म्हणजे आतापर्यंत झालेले सर्व सेशन जे आहेत ते माझ्या ह्या मराठीची धारातीर्थ पेजवरती आहेत. हे पेज जॉईन केल्यानंतर तारखेप्रमाणे ते सगळे सेशन टाकलेले आहेत. ह्याच्यापूर्वी झालेले 14 सेशन आणि हाही भाग आपल्याला त्यावरती पाहता येईल. मराठ्यांचा इतिहास कालक्रमानुसार आपण घराणे आणि व्यक्ती केंद्रित पद्धतीनं मांडतोय. ह्याचं कारण ह्या सर्व सेशनचा हेतू आहे ह्या वीरांची समाधीस्थानं कुठं आहेत, कशा अवस्थेत आहेत आणि त्यांची कशी अवस्था आहे हे कळतं. त्यावेळी कळतं याचा जीर्णोद्धार व्हायला पाहिजे का नाही हे प्रत्यक्ष छायाचित्रांच्या रूपाने आपल्यासमोर मांडण्यासाठीच ह्या पुस्तकाची आणि ह्या माझ्या मराठीची धारातीर्थ फेसबुक पेजची निर्मिती मी केलेली आहे. तर आपण आता ह्या सेशनच्या जवळपास शेवटाला आलोय. नेहमीप्रमाणेच ह्या देशपांडे घराण्यातल्या वीरांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या प्राणापारांना वंदन. जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म, नमस्कार.